दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने तब्बल 8 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला अटक करण्यात यश मिळवलंय. पंचवटी परिसरातील निकम गँग आणि उघडे गँग यांच्यातील वर्चस्व वादातून 18 मे 2017 रोजी किरण राहुल निकम या तरुणाचा धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला. या खुनामध्ये सहभागी असलेल्या गणेश उघडे, जितेश उर्फ बंडू मुर्तडक, संतोष पगारे, संतोष उघडे यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी हा घटनेपासून फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. विकी पंजाबी हा मूळचा चंदीगड येथील असून नंतर हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पुलगा गावाच्या परिसरात हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. 23 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण पोलीस स्टेशन हद्दीतील पुलगा गावातील एका घरावर छापा टाकण्यात आला आणि विकी पंजाबी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर कुल्लू येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला आणि नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात त्याला देण्यात आले. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार बरोबर चर्चा केली की नाशिक शहरातील गँग, हिस्ट्री शीटर यांचे सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय आहे. त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2017 मध्ये निकम गँग व उघडे गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती. दिनांक 18/5/2017 रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उघडे गँगचे संतोष उघडे, संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी अडवून त्यास दिनांक 18/5/2017 रोजी जीवे ठार मारले होते. त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 201/2017 भादवी 302 120 ब 212 कलम 143 147 148 149 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालय यांनी दिनांक 9/5/2023 रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश उर्फ बंडू संपत मुर्तडक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे. मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती मान्य DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक 21/8/2025 रोजी रवाना झालो. चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास याची माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता. ही उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले आणि दयानंद सोनवणे यांनी संयुक्तपणे पार पाडली आहे. नाशिक पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.